तर विरोधी पक्षनेते पदावरनं खासदार संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला। विरोधी पक्षनेता नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र डागलंय। विरोधी पक्षनेता नको अशी मोदी शहांची भूमिका असल्याचं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरता। मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची सायटी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात। लोकशाहीमध्ये महत्त्वाचं साधन आहे। बघा, विधिमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झालेली आहे। सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा। महाविकास आघाडीमध्ये सर्कस सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये माकडांचा खेळ सुरू आहे। तीन तिघाडा आणि काम बिघाडा काय असतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचा कारभार। संजय राऊत आपल्या पक्षामध्ये 52च्या 52 पत्त्यांचा जोकरपणा। पक्षामध्ये कुठली सर्कस सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये कशी सर्कस सुरू आहे याचा विचार जास्त करावा। गोरिला माकड डान्स करतो आणि गोरिला माकड एकमेकांना लाथाळ्या मारण्याचं काम करतो, अगदी तसंच काम तुमच्या तीन पक्षामध्ये सुरू आहे।